विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुने भाग 14. अर्चनाने देवकीला व्हीलचेअरवर बसवून रूममध्ये आणलं. आधी पटकन तिने देवकीच्या बेडवरची चादर बदलली. नंतर वॉकरच्या साहाय्याने तिला ती आत घेऊन आली. खूप दमतीये ग. 4 पावलं चालणं कठीण झालंय. आता घरी आली आहेस ना, होईल सगळं ठीक. एकदम फ्रेश वाटतं ग घरी आल्याबरोबर. आणि हां, सगळ्यांना जेवायला इकडे बोलवा. ठीक आहे हां. असं म्हणून अर्चना वीणा किचनमध्ये गेल्या. महेश देवकीजवळ येऊन बसले. कसं वाटतंय? एकदम छान. अहो, ज्योतीलाही फोन करा ना. त्या मुलाकडे गेल्या होत्या. आली असेल ती. 4 महिने तिकडेच होती. महेशने ज्योतीला फोन लावला. ती येते म्हणाली आणि अवघ्या 1 तासात देवकीचं घर माणसांनी फुलून गेलं. ऐकलं का? हां बोल. माणसं अशी हवीत, हाकेला ओ देणारी. हां, हे खरं आहे. मी पडते हा जरा. झोपू नकोस, जेवून घे. देवकीने मोठ्या मुश्किलीने 2 घासांची खिचडी पाण्याच्या घोटाबरोबर गिळली. अगं घे की. गिळायचा त्रास होतोय हो. सहजपणे देवकी म्हणाली आणि महेशचा जीव धास्तावला. देवकीचा आजचा हा दिवस खूप छान गेला. एकतर डॉक्टर ऋतुजाचं मावशी म्हणून साथ घालणं, ते गप्पा मारणं, पेशंटला आपलं मानणं आणि आज मिळालेला डिस्चार्ज. आजवर कितीदा तरी डिस्चार्ज येऊन हॉस्पिटलमधनं देवकी घरी आली असेल, पण आज खूप मोकळं वाटत होतं तिला, एकदम सुटल्यासारखं. त्यातून परत मैत्रिणींनी केलेला स्वयंपाक, दोन्ही तिन्ही फॅमिलींचं एकत्र येणं, एक छानपैकी गेट टुगेदरच झालं होतं. देवकी येतो आम्ही, भेटू पुन्हा, असं म्हणताना अर्चनाचा आवाज आणि डोळे भरून का आले हे देवकीला कळेना. बसल्या बसल्या अल्बम चाळला. मिथून, मनवा किती छोटे दिसत होते. हे मनवाचं खणाचं परकर पोलकं. आपण तिला हे राखी पौर्णिमेला घेतलं होतं. किती गोड दिसते मनवा मिथुनला राखी बांधताना. मिथुनही छान बंगाली शर्ट पायजमा आणि टोपी घालून पाटावर बसलेला. दोघंही छान हसतायत. लहानपण किती निरागस असतं नाही. देवकी स्वतःशीच म्हणाली. देऊ अगं झोप आता. झोपायचंच आहे. किती वाजले? 10:30 होत आहेत. रात्रीचं औषध महेशने देवकीला दिलं. देवकी झोपी गेली. आता फक्त पेन किलर सुरू होत्या, त्यामुळे झोप येत होती. महेश खुर्चीवर बसून राहिले, देवकीकडे बघत. देवकीचं शरीर कृश झालं होतं. डोक्यावरती केसांचे खुंट होते. त्यांनी हळूच देवकीला थोपटलं. मनात म्हणाले, छान साथ दिलीस आजवर. आणि आता संगत सोडायला निघाली. बरं झालं देवू, तू तुझ्या प्रस्थानाची तयारी आधी केलीस, नाहीतर माझ्याशिवाय एकटी कशी जगली असतीस आणि तुझं कुणी केलं असतं. तुझ्याशिवाय मी कसा जगीन ठाऊक नाही. महेश स्वतःशीच म्हणाले. भरून आलं होतं त्यांना. त्यांनी अंथरुणावर अंग टाकलं. डोळ्यात झोप नव्हती. मध्ये दोन्हीही बहिणी वृद्धापकाळामुळे गेल्या तेव्हा असंच पोरकं वाटलं होतं, पण आत्ताचं भोवती आणि आतही दाटून आलेलं पोरकेपण त्यापेक्षा कैक पटीनं अधिक होतं. डोळ्यात ओल दाटली आहे त्यांच्या. देवकीला स्वच्छतेची खूप आवड. घरदार, कपडे लत्ते आणि स्वतःच्या बाबतीत ती खूप सतर्क असायची. घरात कुठेही जाळी जळमटं लागलेली दिसली की लगेच आधी स्वतः काढायची, मग सांगून सवरून करून घ्यायची. पायामुळे तिला जास्त धावपळ जमत नव्हती.
गाऊनला, ड्रेसला तिने खिसे शिवून घेतले होते. त्यात रुमाल, मोबाईल ठेवलेले असायचे. रुमाल तोंड पुसायला तर कधी घाम पुसायला कामी येई. चहा, दूध, नाश्ता केला की तिला रुमाल लागायचाच. तिच्या उशीखाली पण 2-4 रुमालांच्या घड्या असायच्या. चिमण्यांनी पहाटेच खिडकीशी गजर सुरू केला होता. देवकीला जाग आली, पण उठावंसं वाटेना. विकनेस खूप जाणवत होता. ब्रश करण्यासाठी ती उठून बसली. गर्रकन फिरल्यासारखं झालं तिला. तरी वॉकर घेऊन बेसिनजवळ गेली, ब्रश केला, गुळणा केला, कॉटजवळ पोचली. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. चल चहा घे आणि बिस्किटं तुला हवी ती घे. 2-4 प्रकारची बिस्किट्स आणि चहाचा ट्रे देवकीच्या कॉटच्या बाजूच्या स्टुलावर ठेवत महेश म्हणाले. खायची प्यायची अजिबात इच्छा नव्हती. तोंडाला चवच नव्हती. तरीही देवकीने ट्रेमधला चहाचा कप उचलला. एका हातात कप धरून दुसरा हात बिस्किटांसाठी लांब केला आणि चहाचा कप तिच्या हातातून निसटला. चहा मांडीवर सांडला. पटकन उठून उभंही राहता येईना. आई ग म्हणून ती फक्त विव्हळली. मांडी चहाने पार भाजून निघाली होती. आपण किती असहाय्य आहोत हे तिला जाणवलं. डोळ्यात पाणी उभं राहिलं गच्च. महेश किचनमध्ये होते. त्यांना जोरात आवाज देणं तिला जमलं नाही. तिथल्या तिथे फक्त पायांची हालचाल केली तेवढंच. डोळ्यातून, नाकातून पाणी गळत राहिलं. खिशातून रुमाल काढणंही तिला जमेना. तशाच तोंडातनं लाळ गळत होती. तिचं तिला खूप लाजिरवाणं वाटत होतं. घेतलास का चहा असं म्हणत महेश आत आले आणि क्षणभर बघतच राहिले. तिच्या मांडीत कप पडलेला. डोळ्यातून, नाकातून, तोंडातून पाणी गळतंय. काय झालं देवू? चहा सांडला हो. खोल आवाजात देवकी म्हणाली. अगं मग आवाज तरी द्यायचा ना. देवकी गप्प. महेशने तिच्या मांडीतला कप उचलला, गाऊन बदलला, जळल्या जागेवर बर्नॉल लावलं, नॅपकिन ओला केला, नाक, डोळे, तोंड पुसून काढलं, चहा बिस्किट भरवलं. लहान मुलाला स्वच्छ करावं तसं महेश देवकीचा चेहरा स्वच्छ करत होते. देवकीला आतून आतून बडबडून येत होतं. तिला थँक्यू म्हणायचं होतं अनेक गोष्टींसाठी आणि आत्ताच्या ह्या क्षणासाठी. परत हुंदका दाटून आला. शब्दच फुटेना. तिला अनेक गोष्टींसाठी सॉरीसुद्धा म्हणायचं होतं, पण ती स्फुंदून रडायलाच लागली. महेश तिला समजवत होते आणि लहान मुलासारखी देवकी महेशला बिलगलेली होती. महेशने डॉक्टरांना फोन लावला. त्यांनी तिकडनं महेशचीच समजूत काढली. महेशच्या मनात आलं, आता हे असंच होणार. आता आपण फक्त वाट बघायची देवकीच्या जाण्याची. खूप भयंकर आहे. देवकीच्या घशात कॅन्सरने आपलं ठाण मांडलं आणि तिला मग काही गिळवेना. कसंबसं चमचाभर पाणी नाही तर चमचा 2 चमचा फळांचा ज्यूस तेवढा पोटात जायचा, पण ते चमचाभर पाणी गिळताना सुद्धा तिला खूप त्रास व्हायचा. हळूहळू बोलणं बंद झालं आणि देवकीला कळून चुकलं की आपला मुक्काम फार नाही. आणखीन एक प्रकर्षानं जाणवलं की महेशला सॉरी म्हणायचं राहिलंय. त्यांनी आपल्याला आयुष्यभर सुंदर साथ दिली त्यासाठी थँक्यू म्हणायचं राहिलंय. पडल्या पडल्या देवकीच्या मनात विचारच विचार. वरून शांत पडून असलेली देवकी, पण आत विचारांचं थैमान. घेऊन जाण्याची वाट बघत आणि मुक्तीच्या क्षणाची असहाय्य होऊन ती वाट बघत होती. हे असं मृत्यूची वाट बघणं किती कठीण आहे, किती क्लेशदायक आहे ते. देवकीला आई आठवली. तिने लिंपलेल्या घराच्या भिंती, आईनं सप करत मातीच्या गाडग्यानं घातलेला सडा, पिवळं धम्म ओलं अंगण.
आता वहिनी घालत असेल का साडा, का फरशी बसवली असेल अंगणाला? देऊ, देऊ अगं पाणी घे, ओठ उघड देऊ. महेश देवकीच्या बाजूला बसून तिला हलवत होते. देवकी हू नाही का चू नाही. महेशनी चमचाभर पाणी तिच्या तोंडात घातलं. बरंचसं पाणी खाली ओघळलं. ओठांच्या कडेने महेशने रुमालानं पाणी पुसून काढलं. मधून मधून ओला रुमाल ते तिच्या ओठावरनं फिरवत होते. असू द्या, नका त्रास घेऊ असं म्हणावंसं वाटलं तिला, पण शब्द बाहेर पडेच ना. बाहेर चिमण्या चिवचिवत होत्या. त्यांना तांदूळाचे दाणे टाकायचे होते. पाणीही ठेवलंय का नाही कोणास ठाऊक. काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा आठव होत होता देवकीला. मध्ये वर्तमानपत्रातला लेख वाचलेला तो आठवला तिला. त्यात बापाचं मुलीशी नातं, परंतु लग्न झालेल्या मुलीचा मृत्यू होतो त्यासाठी सुंदर 4 ओळी होत्या काळजाला धक्का देणाऱ्या. आहे व मरण मेली कसं कळलं बापाले. आहे व मरण मेली कसं कळलं बापाले, लिंबू देठाचे गळले. देठापासून गळणं म्हणजे मरण तर माझं हे. देठापासून गळणं जवळ आलं का? मी गेल्याचं बाबांना कसं कळेल? तिथे वर भेटतील का बाबा मला? आणि आई? देवकीला आठवलं पुढे त्याच लेखात होतं. जन म्हणती उचला हिला, जन म्हणती उचला हिला, हिच्या पाठीचा भाऊ कुठं गेला? आणि भावाची आठवण पार टोचत टोचत गेली तिच्या आतमध्ये. आई वडील माझ्यावर जास्त प्रेम करतात हा त्याचा समज, आणि मग म्हणून तो माझा राग करायला लागला, आणि आई वडिलांचा सुद्धा. कळत नाही मला. लग्न होईपर्यंत बहीण आणि आई वडील त्याला जीवापाड आवडत होते. लग्न झाल्यानंतर आम्ही एकाएकी परके का झालो? कोणी किलमिश घोळलं त्याच्या मनात. मी गेल्यानंतर तो येईल. ये रे ये. खरंच ये, झालं गेलं विसरून जा. वहिनीबद्दल मला जरासुद्धा काही वाटत नाही. माझ्या आईवडिलांची ती अजिबात चांगली वागली नाही. आईच्या आजारपणात भांडण करून माहेरी गेली आणि आई गेल्याचं कळल्यावर परत आली. वारंवार डोळ्याला पदर लावत होती. सगळं खोटं खोटं वागणं, खोटं खोटं बोलणं, फार मनातनं उतरली ती. जाऊ दे ना देवकी, जाताना कशाला ही मतभेदाची गाठोडी बरोबर. देवकीचं एक मन म्हणालं. पुन्हा तिच्या मनात विचार आला. माझे आईवडील माझा अभिमान होते, या बाईने त्या अभिमानालाच तडे दिले. काही असो, पण शेवटी भावा बहिणीची भेट व्हावी असं वाटतंय. भाऊ लहान आहे, चुकला असेल. आता कोण चूक कोण बरोबर हे कुठे आणि किती तोलत बसणार? ज्याचं त्याच्यासोबत. मुलं मनात भिरभिरली. मिथून मनवाचं लहानपण, नातवंड, मग शेजारी, इतर नातेवाईक आणि महेश, सगळ्यांचा मनात वावर. मग देवकी आतल्या आत स्वतःच स्वतःला खोदत राहिली. नको नको ते बाहेर भिरकावत राहिली. आता आतलं अंगण तिला अगदी स्वच्छ करायचं होतं. झोपली वाटतं देव. महेश देवकीच्या कॉटजवळ उभं राहून म्हणाले. तिच्या अंगाचा सांगाडा आणि धुकधुकणारी छाती, बास एवढंच शिल्लक होतं. खूप बोलावंसं वाटतं तिच्याशी. पूर्वीसारख्या गप्पा मारायच्या आहेत. अलीकडे तसंही बोलणं कमी. फक्त कामाचं, काय हवं काय नको, बास एवढंच.
महेश समोरच्या खुर्चीत बसले. हिने उठून बसावं, काहीतरी बोलावं असं त्यांना फार वाटत होतं. थोडं जरी मनाविरुद्ध झालं की चिडायची. राग मलाही यायचा. पण मग मी स्वतःला समजवायचो की आजारानं ती चिडचिडी झाली आहे, तू मन मोठं कर, आणखीन थोडं मोठं कर, आणखीन थोडं मोठं कर. आणि मग माझं मन मोठं व्हायचं आणि प्रसन्नसुद्धा. मग मी आवाज द्यायचो, पण ती फुरंगटून. मी हसायचो, पुन्हा आवाज द्यायचो, मग ती हसायची आणि ती हसल्यावर ढग पांगायचे. मी रिलॅक्स. वाटायचं एखादं बाळच सांभाळतोय आपण. देवू, देवू अगं उठ ग. महेशचं आतल्या आत पिळवटून टाकणारं आर्त आणि त्याचा हात एकदम छातीवर गेला. खूप दुखतंय इथं. मी एकटा, एकाकी आणि भणंगसुद्धा. आणि माझ्यासमोर मृत्यूची चाहूल. दारात उभा असल्यासारखा वाटतोय मृत्यू. आज 11पर्यंत मनवा पोचणार होती. महेशचं घर आवरणं चालू होतं. देवकीची रूम आवरताना पत्त्यांचा कॅट हातात लागला. बऱ्याच वेळेला पत्ते खेळायचे दोघं. महेशच्या मनात आलं, मीच तिला म्हणायचो नेहमी पत्ते खेळूया. उद्देश एकच, वेळ घालवणं आणि तोही एकमेकांच्या सहवासात. तिला जिंकण्याचा आनंद देणं हा दुसरा हेतू. एकदा ती म्हणालीच की मी जिंकावं म्हणून खोटं खोटं हारताय ना तुम्ही. अशी चिमटीत पकडायची ना बास. काही आपण सुचवलं की म्हणायची, एक्झॅक्टली मला सुद्धा तेच म्हणायचं होतं. आता एक्झिटची वेळ आली देवकीच्या. ते देवकीच्या जवळ जाऊन म्हणाले, देवू अगं मनवा येतेय. देवकीचं मन फुलून आलं. मोठ्या प्रयासाने तिने हो म्हणून हुंकार भरला. देवू जागी आहेस? देवकीच्या कॉटवर ओणवं होत महेश म्हणाले, पण मनात असून सुद्धा देवकी प्रतिसाद देऊ शकली नाही. हे बघ, मनवाच्या आवडीचा स्वयंपाक करायला सांगितलाय बाईंना. हे ऐकलं आणि देवू मनातल्या मनात आनंदले. माझी पिलं येतील आता इवलीशी आणि माझी मनवा. मला बोलता यायचं तेव्हा मी बोलायला हवं होतं फोनवरून. मी त्यांच्या फोनची वाट बघायची ना, म्हणजे माझा मी अहम जपत होते का. देवकी स्वतःचं वागणं तपासून पाहायला लागली. मी कधी कुणाशी वाईट वागले का? बऱ्याचदा चांगलं वागायचं राहून गेलं एवढं मात्र खरं. फार वाटतं मनाला पूर्वीसारखं धावत जाऊन मागच्या बाजूने यांना दोन्ही हातांनी कवेत घ्यावं. आणि पुन्हा ती स्वतःशी म्हणाली, आत्ता? तिची अगतिकता तिला जाणवली. काही सांगता येत नाही. लिहून सांगावं तर हात उचलत नाही. माझ्या डोळ्यातलं कोणी वाचावं तर डोळे उघडत नाहीत. मनात मात्र प्रचंड उलघाल, तरीही वरून शांत. मध्येच मनात कृष्णाच्या नावाचा जप, पुन्हा डोळ्यांसमोर मुलं, तर कधी महेश. महेश माझा सखा, सोबती, प्रियकर, पती, ही सगळी नाती त्यांच्यात सामावलेली आहेत. ज्यांनी माझ्यासाठी स्वतःला घराशी बांधून घेतलं, प्रत्येक क्षण माझ्यासाठी जगले. माझं दुखलं तर डोळे त्यांचे ओले होत होते आणि त्यांना थँक्स म्हणेपर्यंत वाचाच गेली. मिथून मनवाला मनातल्या मनात ती म्हणत होती, आय लव्ह यू बोथ. मनवा मुलांसह आल्याचं जाणवत होतं. मनवा थेट आईजवळ गेली. वडिलांना बिलगून रडायलाच लागली. बाबा, हे असं कसं झालं? वाटलंच नाही आईची तब्येत इतकी खराब होईल. बेटर, डू यू बिलीव्ह इन गॉड? येस बाबा, बट तो जे करेल ते योग्य करेल. खूप त्रास होतोय ग तिला. मग त्रासातून सुटका? मृत्यू.
आईजवळ बसून मनवा आवाज देत होती, आई अगं उठ ना, एकदा तरी बोल ना गं आई. आई रुसलीस का गं माझ्यावर? आई अगं खरंच सांगते, नाही जमलं गं यायला. वाटलंच नव्हतं तुला असं बघायला लागेल. मनवाच्या आई आई आवाज देण्याला होकार देण्यासाठी देवकी आतून प्रयत्न करत होती. सगळी शक्ती एकवटण्याचा प्रयत्न केला, पण ती लेकीच्या हाकेला हुंकार नाही भरू शकली. खूप असहाय्य वाटलं देवकीला. ती आता व्यक्त होऊ शकणार नव्हती. मुलांनी आपल्या लाडक्या आजीला दारातून बघितलं आणि ती मागे फिरली. डोक्यावर काळे पांढरे केसांचे खुंट, हाडाला चिपकलेली कातडी, गाऊनमध्ये अडकलेलं कृश शरीर, हातापायांची वाढलेली नखं, बंद डोळे, छातीचा भाता मंदपणे चालू आणि आसपास मृत्यूची सावली. आपली आजी अशी का दिसतीये रे? अरे ती आजारी आहे, पण ती नक्की आपलीच आजी आहे ना? घबरा रे, उगाच प्रश्न विचारू नको. एक दिवस राहून मनवा म्हणाली, बाबा मी निघतीये. अगं एकच दिवस झाला तुला येऊन, इतक्यात निघालीस? बाबा हो मुलांच्या परीक्षा आहेत. हे बाहेर देशात गेले टूरवर. जास्त दिवस नाही थांबू शकणार मी. आणि बाबा कसं वाटतंय हो हे घर? सबंध घरभर मृत्यू वावरतोय असं वाटतंय. खरं आहे, खरं आहे तुझं, जायची तयारी कर. बाबा उद्या सकाळी निघेन, सकाळच्या फ्लाईटने. आता बुकिंग करते ऑनलाईन. ओके. बाबा लोनली नाही वाटत तुम्हाला? नाही गं, ती आहे ना सोबतीला. कोण हो? अगं तुझी आई. काय बोलताय बाबा? हे बघ तिचं अस्तित्व मला सोबत करायला पुरेसं आहे मनवा. बोलताना भरून आलं होतं महेशला. बाबा अहो कसं कराल तुम्ही पुढे? करणार. करणार म्हणजे काय? त्यांनी नेल्याशिवाय तर जाता येत नाही ना. आणि तुझ्या आईच्या आठवणी आहेत की सोबतीला. तेवढ्यात अर्चना आली, मागोमाग वीणा, ज्योती. आजूबाजूचे येऊन भेटून जात होते, हळहळत होते. मनवा हे ढोकळे करून आलेत, मुलं आणि तू घे खाऊन, भाऊजींना दे. देते मावशी. संध्याकाळ झाली, रात्र सरली. रात्रीतून महेश तीन-तीनदा उठून देवकीला बघत होते. मनवाने मुलांची तिची तयारी केली आणि आईच्या खोलीत डोकवून ती निघाली. गाडी सुरू झाली. आपण निघताना पायाला हात लावून नमस्कार केला नाही, ही खंत तिच्या मनाला लागून राहिली. मनवा गेल्याचं बघून देवकीला ढसढसून रडावंसं वाटत होतं. बोलता येत होतं तेव्हा बोलले नाही, आता बोलावंसं वाटतंय पण शरीरात त्राण नाही. आता काही मनवा आणि तिची पिल्लं पुन्हा भेटणार नाहीत. एक प्रचंड कळ उठली मनात. देवकीचे एक एक पाश तुटताय तटा. लहानपणी आई आई करत मागे फिरणारी मनवा, शाळेत जाणारी, निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज, 2 कानांवर वेण्या, वर पाडलेली रिबिनीची फुलं. देवकीच्या डोळ्यांसमोर लहान देवकी उभी राहिली, शाळेत जाणारी देवकी. असाच स्कर्ट ब्लाऊज, पण हिरवा स्कर्ट. बाकी असंच. वर दुमडलेल्या वेण्या, पाडलेली लाल रिबिनीची फुलं. हिवाळ्यात वेणीवर माळलेल्या पिवळ्या पांढऱ्या शेवंतीच्या वेण्या. मैत्रिणींबरोबर खेळलेला टिक्कर बिल्ला, बांधलेली घरं, जमवलेल्या रंगीत काचा, तुटके खडू, सागरगोटे, चिंध्यांच्या बाहुल्या, पिंपळाच्या पारावर भरणारी चिमण्यांची शाळा, गल्लीत दाखवलेला सिनेमा, पोत्यावर खाली बसून तो सिनेमा बघणं, मन लावून ऐकलेली मंदिरातली कीर्तनं, कधीकधी आईचा ओरडा, बाबांचा धाक, भावंडांशी झटापट, बाबांच्या चोरून शिकलेली सायकल शिकताना पडणं, गुडघ्याला खरकटणं, आईचं रागवणं, आजीचं जवळ घेणं. आत्ता या क्षणी
खडीसाखरेसारख्या गोड आठवणी मनभर पसरलेल्या होत्या. हल्ली सगळं शरीर आतून टोचल्यासारखं वाटतंय. मन सगळ्या वेदने पल्ल्याड ऐल तीरावर उभं आहे. नजर पैल तीरावर. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. उद्या भेटूयात. उद्या या कादंबरीचा शेवटचा भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. भाग 15वा उद्या सादर होईल, जो या कादंबरीचा शेवटचा भाग आहे. नमस्कार.